नमस्कार मित्रांनो, मी सैफन नदाब. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण अँड्रोक्लिस अँड द लॉयन हा पाठ पाहणार आहोत. या पाठाचा मराठी अनुवाद या ठिकाणी पाहूया. अँड्रोक्लिस आणि लॉयन या दोघांची मैत्री कशी होते, अँड्रोक्लिस सिंहाला कशा पद्धतीनं मदत करतो आणि त्याच सिंहामुळं अँड्रोक्लिसचे प्राण कसे वाचतात शेवटी, हा या स्टोरीचा मुख्य भाग आहे. तो आपण प्रत्यक्षात बघूया. पेज नंबर 7, पान नंबर 7 माझ्यासमोर पुस्तक आहे. तुम्हाला देखील पुस्तकाची गरज पडणार आहे. पाठ्यपुस्तक असेल तर तुम्हाला घटक अधिक चांगल्या प्रकारे समजेल. फर्स्ट पॅराग्राफ ऑन पेज नंबर 7. Long, long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androcles. अनेक वर्षापूर्वी अँड्रोक्लिस नावाचा एक माणूस राहत होता. तो दयाळू होता, काइंड, जेंटल, सभ्य होता, अँड कोर्चियस मॅन. अँड ही वॉज अ व्हेरी कोर्चियस. कोर्चियस म्हणजे विनयशील या अर्थानं, सभ्य या अर्थानं. But he had a very cruel master. परंतु त्याचा जो मालक होता तो अतिशय दुष्ट होता. In those days, kings, nobles and other wealthy men, आणि त्या काळामध्ये राजे किंवा श्रीमंत माणसं, सरदार असे श्रीमंत लोक गुलाम ठेवत असत. दे यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्ज. राजे महाराजे हे पूर्वी गरीब लोकांना त्यांच्याकडं गुलाम म्हणून ठेवत असत. अँड अँड्रोक्लिस वॉज अ स्लेव. आणि हा अँड्रोक्लिस हा स्लेव म्हणून काम करत होता, गुलाम म्हणूनच होता तो. द स्लेव्ज वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि गुलामांना त्यांच्या मालकाकडं सक्तीनं काम करावं लागत असे, जबरदस्तीनं त्यांना कामावरती ठेवून घेतलं जात असे. दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर टोल्ड देम. आणि त्यांचा मालक जो सांगेल ते त्यांना करणं भाग असे, ते सक्तीचं असायचं त्यांच्यावरती. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं किंवा कसल्याही प्रकारचे अधिकार त्यांना नव्हते. इवन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर. जरी त्यांना त्यांच्या मालकाकडं काम करायचं नसलं तरीसुद्धा त्यांचा नाईलाज असायचा. दे कुड नॉट लिव्ह हिम. ते त्यांच्या मनाने त्यांच्या स्वतःच्या इच्छेनं मालकाला सोडू शकत नसत. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. आणि ते एका कायद्यानं बांधलेले होते. एक कायदाच होता की गुलामाला स्वतःहून मालकाला सोडता येत नसे, आणि त्या कायद्याने ते सर्वजण बांधलेले होते. बाउंड बाय द लॉ याचा अर्थ स्ट्रिक्टली फोर्स्ड टू फॉलो द लॉ. म्हणजे कायद्याने बंधनकारक होतं त्यांना मालकाकडं राहणं. हावेवर विकेड ही माईट बी. आणि मग तो मालक किती जरी दुष्ट असला तरी गुलामाला त्या मालकाला सोडता येत नसे. नाव नेक्स्ट पॅराग्राफ, आता दुसरा परिच्छेद बघूया. अँड्रोक्लिस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. अँड्रोक्लिसला त्याचा मालक अजिबात आवडत नव्हता. का? ही वॉज अ हार्टलेस, विकेड. तो अतिशय दुष्ट होता, निर्दयी होता आणि दुष्ट होता, म्हणून अँड्रोक्लिसला त्याचा मालक अजिबात आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्वड हिज स्लेव्ज. आणि त्याचा जो मालक आहे तो गुलामांना खाण्यासाठी काय देत नसे, त्यांना उपाशी ठेवत असे. अँड ऑफन फिप्ड देम. आणि बऱ्याच वेळा त्यांना तो चाबकाचे फटके देखील मारत असे. आणि सगळीकडंच अशा प्रकारे मालक हे गुलामांना अतिशय क्रूरपणे वागणूक देत असत. अँड्रोक्लिस फेल्ट दॅट इव्हन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. आणि अँड्रोक्लिसला वाटत असे बऱ्याच वेळा की अशा मालकाकडं काम करण्यापेक्षा
मृत्यू परवडला अशी त्याची मनोमन भावना होत असे. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी, आणि तो एका संधीच्या शोधात होता. ही वॉन्ट टू एस्केप फ्रॉम हिज मास्टर, त्याला काही करून या मालकाच्या तावडीतून जायचं होतं. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट, आणि त्याला एक संधी मिळाली. ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रोएल मास्टर, आणि अशा प्रकारे मालकाच्या तावडीतून त्याने सुटका करून घेतली. ही एस्केप्ड फ्रॉम हिज मास्टर, त्यांनी मालकाच्या तावडीतून स्वतःची सुटका केली आणि मालकापासून तो गुपचूप पळून गेला. पुढचा परिच्छेद बघूया. नाव ऑल्दो अँड्रोक्लिस हॅड दस रन अवे, ही वॉज नॉट कॉवर्ड. कॉवर्ड या शब्दाचा अर्थ भित्रा या अर्थाने. दो अँड्रोक्लिस वॉज रन अवे, जरी तो पळून गेलेला असला तरी ही वॉज नॉट कॉवर्ड, तो भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट, शेल्टर म्हणजे आश्रय घेणे. तर त्याने जंगलामध्ये आश्रय घेतला. तो जंगलामध्ये पळून गेला, जंगलामध्येच राहू लागला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ वाईल्ड बीस्ट्स, आणि त्याला हिंस्र प्राण्यांची सुद्धा भीती वाटत नव्हती. तो धाडसी होता, शूर होता. दॅट रोम्ड द फॉरेस्ट, जंगलामध्ये फिरणाऱ्या भटकणाऱ्या हिंस्र प्राण्यांना तो भीत नव्हता. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड, आणि त्याच्या डोक्यावरती छत नव्हतं, त्याला राहायला घर नव्हतं, तरीसुद्धा या गोष्टीचं त्याला फारसं वाईट वाटत नव्हतं. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री, त्याला एका गोष्टीचा आनंद झाला होता की आता तो स्वतंत्र होता. ही वॉज फ्री बिकॉज ही वॉज एस्केप्ड फ्रॉम हिज मास्टर, तो त्याच्या मालकाकडून पळून आलेला आहे, तो जंगलामध्ये राहतोय. राईट नाव ही वॉज फ्री, आणि आता तो या क्षणाला स्वतंत्र होता, आणि त्यामुळं त्याला घरावरती त्याच्या डोक्यावरती छत नाही याचंही काय वाटत नाही. ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वेरेवर ही विश्ड, आणि एखाद्या पक्षाप्रमाणे तो स्वतंत्र होता, स्वच्छंदी होता. त्याला जिथं त्याचं मन वाटेल तिथं तो जाण्यासाठी मुक्त होता, आणि त्यामुळे तो आनंदात होता जंगलात जरी असला तरी. पुढचा परिच्छेद. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट, आणि एके दिवशी तो जंगलामध्ये भटकत असताना ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन, आणि एका सिंहाचा आणि त्याचा आमनासामना झाला, समोरासमोर आले दोघंही. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली, आणि त्याची पहिली प्रतिक्रिया असं त्याला वाटलं, टू टर्न अँड फ्ली, आपण इथून पळून जावं असं त्याला वाटलं. बट देन ही सॉ दॅट, परंतु त्याने पाहिलं, द लॉयन हॅड नॉट मूड ऑन सीइंग हिम, त्याला पाहिल्यानंतर सिंह जागचा हल्ला देखील नाही. इट नायदर ग्राउल्ड नॉर रोअर्ड, सिंहाने त्याच्याकडे पाहून गुरगुर पण केली नाही किंवा डरकाळी पण फोडली नाही. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम, तो सिंह त्याच्याकडे पाहत होता. पिटियसली याचा अर्थ इन अ पिटियस मॅनर, करुणेनं, अतिशय करुणापूर्ण नजरेनं तो त्याच्याकडे पाहत होता सिंह. ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन, आणि जणू काय त्याला एखाद्या कुठल्या तरी प्रकारची वेदना त्याला होत असावी असा त्या सिंहाचा चेहरा याला भासत होता. पुढचा परिच्छेद बघूया. अँड्रोक्लिस पॉज्ड, अँड्रोक्लिस थांबला, तो पळून न जाता त्याच ठिकाणी थांबला. देन ही मूड व्हेरी कॉशियसली व्हेरी केअरफुली, सावधपणे, आणि अतिशय सावधपणे तो त्या ठिकाणी त्याने पाहू लागला. टुवर्ड्स द लॉयन, सिंहाकडे तो अतिशय सावधपणे पाहिलं त्याने. स्टेप बाय स्टेप, एक एक पाऊल तो पुढं जाऊन पाहू लागला. द लॉयन मोनड अँड विम्पर्ड, मोनड आणि विम्पर्ड हे दोन नवीन शब्द आले पहा. मोन, मेड पेनफुल साऊंड, वेदनेनं विव्हळणे या अर्थाने मोनड, तो वेदनेनं विव्हळत होता सिंह, कणत होता वेदनेने. अँड विम्पर्ड, विम्पर म्हणजे जणू तो दुःखामुळं हुंदके देत होता, वेदनेनं हुंदके देत होता. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम्ड टू से, आणि जणू काय त्याचे डोळे असं त्याला सांगत होते की मला मदत कर. पुढच्या वेळी बघूया पुढचा परिच्छेद.
When Androcles drew near, the lion lowered its head to begin lick its paw. आणि तो त्याच्या जवळ गेला. The lion lowered its head and began to lick its paw. आणि तो त्याचा पंजा चाटू लागला सिंह. Then Androcles saw that the lion's paw was wounded. त्याच्या पंजाला, समोरच्या पायाच्या पंजाला जखम झालेली होती आणि तो सिंह चाटत होता. Sore and swollen, आणि तो भाग सुजलेला होता, त्या ठिकाणी जखम झालेली होती. On a closer look, Androcles noticed that, आणि त्यांनी जवळून पाहिलं, a big thorn had pierced of the lion's toe, आणि एक काटा त्याच्या पंजामध्ये घुसलेला होता. So this is the cause of the lion's distress, thought Androcles. आणि अँड्रोक्लिसला वाटलं की हे त्याच्या दुःखाचं किंवा त्याला जी वेदना होत होती त्याचं हेच कारण आहे. त्याच्या लक्षात आलं, कारण त्याच्या पायामध्ये जो काटा टोचलेला होता, रुतून बसलेला होता, त्याच्यामुळं तो वेदनेनं विव्हळत होता. पुढचा परिचय बघूया. Summoning up all the courage, Androcles stretched his hand slowly. आणि त्यांनी धैर्य एकवटलं. समन अप करेज म्हणजे धैर्य एकवटणे या अर्थानं. हिज करेज. Androcles stretched his hands slowly towards the injured paw. आणि त्याचा जो जखमी झालेला पंजा आहे तिकडं त्याने हात लांबवला. He was afraid that lion would attack him. आणि त्याला भीती वाटत होती, आपण जर त्याच्या जखमेला पंजाला हात लावला तर सिंह आपल्यावरती हल्ला करेल की काय, अशी त्याला मनोमन भीती वाटत होती. If he touched its swollen paw, त्याच्या जखमी झालेल्या पंजाला जर आपण हात लावला तर तो आपल्यावरती हल्ला करील का, असा विचार त्याच्या मनामध्ये आला. But the lion seemed to understand his good intention. परंतु सिंहाच्या लक्षात आला असावं की याचा हेतू चांगला आहे, मदत करण्याचा आला असावा त्याच्या सिंहाच्या लक्षात. त्यामुळे सिंहाने कसल्याही प्रकारचा त्याच्यावरती हल्ला केला नाही. या ठिकाणी आपण बाजूला जे मार्जिन क्वेश्चन्स आहेत, हे मार्जिन क्वेश्चन्स आपण बघूया. हाऊ वेअर द स्लेव्ज टर्नड ॲट दॅट ट्रीटेड ॲट दॅट टाईम. परत एकदा हा प्रश्न वाचतो मी. हाऊ वेअर द स्लेव्ज ट्रीटेड ॲट दॅट टाईम. त्या काळी गुलामांना कशा प्रकारची वागणूक दिली जात असे. स्लेव्ज वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. त्या काळामध्ये गुलामांना त्यांच्या मालकासाठी काम करणं जबरदस्तीचं होतं. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. आणि जो मालक सांगेल तेच गुलामांना करावं लागत असे. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कसल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, अधिकार नव्हते. दे कुड नॉट लिव्ह देअर मास्टर फॉर एनी रिझन. आणि कोणत्याही कारणास्तव ते मालकाला सोडू शकत नव्हते. इन दिस वे लॉयन्स स्लेव्ज वेअर ट्रीटेड व्हेरी क्रोयली ॲट दॅट टाईम. म्हणजे अशा पद्धतीनं अतिशय क्रूरपणे गुलामांना वागवलं जात असे त्या काळी. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. वेअर डिड अँड्रोक्लिस सीक शेल्टर आफ्टर हिज एस्केप. मालकापासून पळून गेल्यानंतर त्यांनी कुठं आश्रय घेतला अँड्रोक्लिसने, तर याचं उत्तर आहे ही टूक शेल्टर इन द फॉरेस्ट. त्यांनी जंगलामध्ये आश्रय घेतला होता. त्यानंतर मार्जिनमध्ये तिसरा प्रश्न बघा. व्हॉट डिड द लॉयन सीम टू टेल अँड्रोक्लिस. आणि तो अँड्रोक्लिसला काय सांगत असावा. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम्ड टू से. या ठिकाणी दिलेला आहे पहा, म्हणजे मला मदत करा असंच तो म्हणत असावा. त्यानंतर ह्यातला शेवटचा प्रश्न मार्जिन क्वेश्चन. व्हाय वॉज द लॉयन इन पेन. लॉयन वॉज इन पेन बिकॉज ऑफ. कशामुळं. अ बिग थॉर्न हॅड पिअर्स्ड ऑन ऑफ द लॉयन्स टो. त्या सिंहाच्या पंजामध्ये काटा रुतलेला होता आणि त्याच्यामुळं त्याला वेदना होत होत्या. या ठिकाणी आपण
थांबूया. उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आपण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपलं धन्यवाद. आपण माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.